राज्यात आरक्षणाचा मुद्दा आता पेटल्याचं दिसतंय। अंबडमधील धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। जालन्यात ओबीसी समाज आता आक्रमक झालेला आहे। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्यानं ओबीसी समाज आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। आजच्या दिवशी त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यामुळे ओबीसी समाज आहे तो पेटलेला दिसतोय। राज्यात आरक्षणाचा मुद्दा हा पुन्हा एकदा पेटलाय। अंबडमधील धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसी कार्यकर्त्यांकडून हा रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। जालन्यात ओबीसी समाज आता आक्रमक झालेला आहे। तर आपण पाहू शकतो टायर चालत हा निषेध खरं तर व्यक्त केला जातोय। ओबीसी कार्यकर्ते ओबीसी समाज हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावते आणि त्यामुळे ओबीसी समाज हा आक्रमक झालाय। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। आजच्या दिवशी त्यांची प्रकृती ही खालावलेली आहे आणि त्यामुळे राज्यभर आता ओबीसी समाज हा पेटून उठल्याचं पाहायला मिळत आहे। आपण ही दृश्य पाहतोय अंबड जालन्यामधून। अंबडमध्ये आज बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे आणि रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस सुद्धा दिसत आहेत जे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करतायत। ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आहेत ते रास्ता रोको आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत आणि आपण अंबड जालन्यामधून ही दृश्य पाहतोय आणि त्यामुळे राज्यात आरक्षणाचा मुद्दा हा अजूनच पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। धुळे सोलापूर महामार्गाची दृश्य आहेत ज्या ठिकाणी ओबीसी समाजाकडून हा रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। जाळपोळ करत टायर जाळत त्यांनी हा निषेध व्यक्त केलेला आहे। आक्रमक पवित्रा ओबीसी समाजाकडून घेतला जातोय। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। आजच्या दिवशी त्यांची प्रकृती ही खालावलेली आहे आणि त्यामुळे हा ओबीसी समाज हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गौरव साई सध्या आपल्या सोबत आहेत। गौरव, आपण पाहतोय ओबीसी समाज आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। काय सध्याची परिस्थिती आहे? आपण जर पाहिला गेलो तर जालन्यातील या ठिकाणी ओबीसी समाजाच्या विरोध मागण्यासाठी सरकारी नवनाथ वाघमारे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन। तर आपण पाहू शकतोय ओबीसी समाज हा आक्रमक झालेला आहे। ठिकठिकाणी आंदोलन खरं तर ओबीसी समाजाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ही आपण जालन्यातल्या अंबडमधली दृश्य पाहत होतो। धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। रास्ता रोको करत त्यांनी निषेध व्यक्त केलाय। अनेक कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि टायर जाळत जाळपोळ करत हे त्यांचं निषेध आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। रास्ता रोको आंदोलन ओबीसी समाजाकडून करण्यात येत आहे। सध्या राज्यभर ओबीसी समाज एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। आक्रमक पवित्रा ओबीसी समाजाकडून घेतला जातोय। आपण ही जालन्यातली दृश्य पाहत होतो, अंबडमधील दृश्य पाहत होतो। अंबडमध्ये सुद्धा आज बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळत आहे। लक्ष्मण हाके यांच्या आज उपोषणाचा 7वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावते आणि त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। जालन्यातली आपण ही दृश्य पाहत होतो। ओबीसी समाजाकडून आक्रमक पवित्रा घेतला जातोय। Thank you.